श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, नवीन विषय आजचा असा की आपण देवघरामध्ये एक छोटासा चंबू, त्यावरती झाकण किंवा प्लेट किंवा एखादं फुलपात्र ठेवून झाकून ठेवत असतो. तर आपण देवघराच्या समोर किंवा देवघरामध्ये जे ठेवतो तर ते का ठेवायचं असतं, तो तांब्या कशाचा असायला हवा, किंवा त्या पाण्याने काय आपल्या घरामध्ये काही बदल जाणवतात का, किंवा त्यासोबतच ते पाणी आपण दुसऱ्या दिवशी काय करायचंय, या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. तर मैत्रिणींनो, देवघरामध्ये प्रत्येक जण म्हणण्यापेक्षा ज्यांना माहिती आहे ती लोक देवघरामध्ये एक छोटासा चंबू भरून किंवा एक छोट्याशा कलशामध्ये पाणी ठेवत असतात. मग ते पाणी उघडं न ठेवता त्याच्यावरती झाकण ठेवून, मग ते फुलपात्राच्या साईजचं असो. आता मार्केटमध्ये आपल्याला छोटे छोटे चंबू आणि त्यावरती फुलपात्र भेटतंय, जे बरेच सेवेकरी महाराजांना म्हणून देवघरामध्ये ठेवतात. तर मी तुम्हाला ते दाखवते केवढा असतो चंबू ते. तर हे पहा, हे आता मार्केटमध्ये आपल्याला म्हणजे सहज अवेलेबल होतं. आणि हे फुलपात्र, आता ह्याला या साईजच्या वाटीला आम्ही फुलपात्र असं म्हणतो. तर हे या पद्धतीने आपल्याला आज मार्केटमध्ये भेटते. आणि जे सेवेकरी आहेत ते आवर्जून महाराजांना म्हणून या चंबूमध्ये हे झाकून असं आपण पाणी ठेवत असतो. तर काही जण मोठ्या तांब्याचा तांब्या असो किंवा ज्यांच्या घरामध्ये जी भांडी आहेत, पितळची असो, तांब्याची असो, चांदीची असो अथवा स्टीलची असो, ते त्यांच्या परीने देवघरामध्ये ते पाणी भरून ठेवत असतात. जे सेवेकरी नाहीत तरी सुद्धा त्यांनी ठेवतात. तर देवघरामध्ये बऱ्याच जणांची अशी श्रद्धा असते की आपल्याला दिवसभर तहान लागते, आपण पाणी पितो, तर देवघरामध्ये सुद्धा आपण हे भरून ठेवायला हवं. की देवघरामधल्या देवांना जर तहान लागली तर निश्चित ते यातलं पाणी पितात. आता ती त्यांची वैयक्तिक प्रत्येकाची श्रद्धा असते. तर ते श्रद्धेसोबतच हे पाणी काय करायचंय, याचं महत्व काय, हे आता आपल्याला जाणून घ्यायचंय. म्हणजे फक्त श्रद्धा म्हणून, देवांसाठी म्हणून आपण हे पाणी बरेच जण ठेवतात, पण देवासाठी म्हणूनच नाही, तर ह्या पाण्याचे खूप सारे उपयोग सुद्धा आहेत. या पाण्यामुळे आपल्या घरामध्ये काही सकारात्मक बदल होतात. त्यामुळे हे आपल्याला कलश भरून ठेवायचा असतो. मग आता जे सेवेकरी नाहीत किंवा हे पाणी भरून ठेवतात आणि जे म्हणजे अद्याप त्यांनी देवघरामध्ये पाणी भरून ठेवलेलंच नाही, तर अशा माझ्या भगिनींनी निश्चित आवर्जून देवघरामध्ये छोट्याशा कलशामध्ये का होईना पाणी भरून ठेवायचं. जर तुमच्याकडे एक असं मोठं काही नसेल तर अशा वेळेस तुम्ही या छोट्या चंबूमध्ये ठेवलं तरीही चालतं. आणि हा छोटा चंबू तुमच्याकडे नसेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जे काही तांब्याचं, स्टीलचं जे तांब्या असेल तो बोला तरीही चालतो. आता त्यातलं पाणी काय करायचंय, यातलं पाणी आपल्याला हे दररोज स्वच्छ करून बदलायचं असतं. आता हे पाणी म्हणजे आज ठेवून दिलं तर 8 दिवस असंच न ठेवता, पाण्यामध्ये असा गुणधर्म आहे की सगळ्यात सकारात्मक गुणधर्म आकर्षून घेण्याची पाण्यातली क्षमता असते. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की एखाद्या आजारी व्यक्तीला जेव्हा आपण पाणी देत असतो तर ते पाणी देताना आपण त्याच्यामध्ये एक सकारात्मक विचार करून जर आपण ते त्या पेशंटला पाणी पाजवलं तर आपण जे सकारात्मक विचार करून जे सकारात्मक विचार होते, जसं की आता हे पाणी पिल्यानंतर म्हणजे ह्याचा आजार बरा होईल, हे पाणी पिल्यानंतर हा तंदुरुस्त होईल किंवा मजबूत होईल, ह्याचा जो काही आजार आहे तो कमी होईल, असं जे काही आता म्हणजे आपण असं म्हणतो की जिथं सकारात्मकता असते तिथं कुठलीही निगेटिव्हिटी, कुठलीही नकारात्मकता राहत नाही. नकारात्मकता राहत नाही म्हणजे काय, तर आपल्यामध्ये काही चांगले बदल घडून येतात, ते पाहायला सुद्धा आपल्याला भेटतात. त्याच पद्धतीनं जेव्हा आपण आजारी माणसाला काही देतो खायला प्यायला, तर त्यावेळेस आपण एक सकारात्मक विचार ठेवतो की हे एवढं खाल्लं तर याचा आजार पण कमी होईल, आजारातून जो अशक्त झालेला आहे तर तो सशक्त बनण्यासाठी मदत होईल. या सकारात्मक विचारामुळे ते म्हणजे आपण जे काही अन्नपदार्थ देतो किंवा जे काही द्रव्य पदार्थ देतो तर ते त्या पदार्थामध्ये ती सकारात्मकता जाते आणि तो आहार खाल्ल्यानंतर, ते पाणी पिल्यानंतर आजारी व्यक्तींचं आजार पण बऱ्यापैकी बरं होतं. हे खूप जणांचे असे अनुभव आहेत, माझा सुद्धा वैयक्तिक आहे. कारण मी तुम्हाला नेहमी म्हणते की जे मी अनुभव स्वतः घेतलेले आहेत तेच मी तुमच्याशी शेअर करते. तर पाणी हा असा पदार्थ आहे की आपण असं म्हणतो की पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाए वैसा. त्याच पद्धतीनं पाणी ज्यामध्ये मिसळलेलं आहे त्याचे गुणधर्म पाणी शोषून घेतं किंवा आकर्षून घेतं. त्यामुळं पाण्याला खूप म्हणजे अनन्यसाधारण महत्व आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण पाण्यामध्ये सकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता खूप असते. त्यामुळं आपण पाणी देवघरामध्ये भरून ठेवतो. म्हणजे त्यामागचं
महत्वाचं कारण म्हणजे देवघरामध्ये, आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त सकारात्मकता जर कुठं असेल तर देवघरामध्ये. कारण आपण सुख असो किंवा दुःख असो, आपण जेव्हा देवघरासमोर बसतो आणि काही आपले चांगलं झालेल्या गोष्टी महाराजांना सांगतो किंवा जे काही आपलं आराध्य दैवत आहे ते आपण जेव्हा देवघरासमोर बसून सांगतो, तर तेव्हाची सकारात्मकता असो किंवा आपण एखादं दुःखातून जात असाल तर अशा वेळेस काही आपलं आसवांचे पाणी आपल्या डोळ्यातून टिपतं, तर त्यावेळेसची जी नकारात्मकता असते ते सगळ्या गोष्टी हे पाणी आकर्षून घेत असतं. त्यामुळे आपण देवघरासमोर बसल्याने निश्चितच कधीही आपलं दुःख महाराजांना सांगायचं नाही. कारण महाराज हे माऊली आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. कुठलं पण आराध्य असो, आता मी महाराजांना मानते म्हणून मी तुम्हाला महाराजांचंच सांगणार नाही, तर जे काही तुमचं आराध्य आहे ते आराध्य नेहमी तत्पर असतं की आपल्या भक्तासाठी ते सक्षमतेने आपल्या सोबत राहत असतात. त्यामुळं आपण कधीही आपलं दुःख त्यांना सांगायचं नाही. कारण आपण जेव्हा दुःख सांगतो तर एक नकारात्मकतेचं वलय आपल्या सभोवताल तयार होतं आणि ते वलय आपल्या सभोवताल तयार होऊ नये म्हणून आपण ते दुःख डोळ्याच्या आसवाच्या माध्यमातून देवघरासमोर बसून व्यक्त करायचं नाही किंवा कुणाला वाईट साईड बोलायचं नाही. कारण मी आधीच सांगितलेलं आहे, देवघरामध्ये जे आपण पाण्याचा कलश ठेवलेला असतो त्या पाण्यामध्ये सकारात्मकता नकारात्मकता कुठलेही गुणधर्म असो ते शोषून घेण्याची क्षमताही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं आपण देवघराच्या समोर जेव्हा बसतो तेव्हा कुठलीही नकारात्मकता कुठलंही दुःख देवासमोर मांडायचं नाही. कारण जे ब्रह्मांड नायक आहेत त्यांना आपण सांगण्याची गरज नाही. ज्यांना आपण माऊली असं म्हणतो तर माऊलीला कुठलंच आपलं दुःख सांगण्याची गरज नसते. कारण लेकराच्या डोळ्यात पाणी येण्याच्या आधीच मनामध्ये काय चाललंय ते माऊलीला लक्षात येतं, पाहूनच लक्षात येतं. त्याच्यामुळे आपण व्यक्त होण्याची गरज नाही. महाराज आपल्याला भरभरून देतात, फक्त आपण महाराजांच्या सेवेत राहायचंय, आपल्या आराध्याच्या सेवेत राहायचंय. तर असो, तर मैत्रिणींनो, जेव्हा आपण हा कलश देवघरामध्ये भरून ठेवतो तर असं म्हणतात शास्त्रीय कारण म्हणजे तांब्याच्या भांड्यातलं जेव्हा पाणी आपण ग्रहण करतो तर ते औषधी गुणधर्माने युक्त बनलेलं असतं किंवा ते अमृततुल्य बनतं असंही म्हणतात. त्यामुळे आपण एक तांब्याचा कलश देवघरामध्ये भरून ठेवायचा आहे. आता तुमच्याकडे चांदीचा असेल तर तुम्ही निश्चित चांदीचा भरून ठेवू शकता, चांदीचा नसेल तर तुम्ही स्टीलचा पण भरू शकतो. परंतु आपण एक देवघर म्हटलं की तांब्याची भांडी जास्त महत्वाची मानली जातात, तर आपण तांब्याचा कलश, आता माझ्याकडे चांदीचा नाहीये, तांब्याचाच आहे, तर मग हाच कलश मी देवघरामध्ये भरून ठेवते. आणि यानंतर दुसरा पण मोठा तांब्या असतो तो सुद्धा मी देवघरासमोर ठेवते. तर तो तांब्या आपण भरून ठेवल्यानंतर जे काही आपण घरामध्ये मंत्र स्तोत्र आरत्या, सकाळची पूजा असो, संध्याकाळची दिवाबत्ती करतानाचे स्तोत्र मंत्र असो, हे जेव्हा आपण सगळं पठण करतो तर त्यातली सगळी सकारात्मकता ही त्या तांब्यातल्या पाण्यामध्ये, त्या कलशातल्या पाण्यामध्ये ग्रहण केल्या जाते किंवा ते पाणी ते आकर्षून घेतं. त्यामुळं सगळी सकारात्मकता ही पाण्यामध्ये एकवटली जाते. त्यामुळं ते पाणी एकदम शुद्ध आणि अमृततुल्य बनतं किंवा थोडक्यात औषधी गुणधर्माने युक्त बनतं. त्यामुळं या पाण्याला अनन्य महत्व प्राप्त होतं. म्हणून आपल्याला हे पाणी भरून ठेवायचंय. कारण घरामध्ये आपल्या म्हणजे कितीही स्वच्छ घर असलं, कितीही म्हणजे आपण चांगल्या विचारांनी खूप देवदेव जरी करत असलो तरी सुद्धा एक घरात कुणाच्या तरी पायाने का होईना एक नकारात्मकता घरात प्रवेश करत असते. तर ती नकारात्मकता दूर करण्याचं काम हे कलशातलं पाणी करत असतं. तर हे पुढे कसं वापरायचं याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. आता देवघर म्हटलं की सगळ्यात पवित्र जागा, घरातलं सगळ्यात स्वच्छ आणि सगळ्यात पवित्र जागा म्हणजे देवघर असतं. त्यामुळं आपल्या घरामध्ये जे काही सकारात्मक बदल किंवा सकारात्मक गोष्टी घडतात, आपल्या चर्चेतून असो किंवा आपल्या वागण्यातून असो, घरामध्ये जी काही सकारात्मकता आहे ती सकारात्मकता सगळ्यात जास्त देवघरामध्ये एकवटलेली असते. आणि त्या देवघरासमोर जेव्हा आपण बसून आरत्या, मंत्र, स्तोत्र, पारायण ह्याचं पठण जेव्हा करत असतो तर तेव्हा त्या पठणाच्या माध्यमातून, त्या आपल्या तोंडातून निघणाऱ्या उच्चाराच्या स्वरांच्या माध्यमातून ती सकारात्मकता सगळी त्या पाण्यामध्ये एकवटली जाते. म्हणून हे पाणी खूप महत्वाचं ठरतं. त्यामुळं आपण देवघरासमोर जेव्हा बसतो तर त्यावेळेस कुठलीही नकारात्मकता आपल्या मनात आणायची नाही. त्यासोबतच आपल्याला कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत. कारण बऱ्याच जणांना सवयी असतात, देवघराच्या समोर बसतात, देवपूजा करतात, परंतु ह्याला नावं ठेवायची, त्याला नावं ठेवायची, ही कामं त्यांची चालू असतात. पण असं न करता कुठलीही नकारात्मकता आपल्याला त्या पाण्यामध्ये जाऊ द्यायची नाही. त्यामुळे आपल्याला देवघरासमोर जेव्हा आपण बसलेलो असतो तर त्यावेळेस आपल्याला डोळ्यातून पाणी काढायचं नाही. कुठलीही आपली निगेटिव्ह गोष्ट आपण देवघरासमोर बसून व्यक्त व्हायचं नाही. तर देवघरासमोर बसून आपल्याला फक्त स्तोत्र मंत्र, जप, पारायण
मेन पाठ ह्याच गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून मोठ्या प्रमाणात ती सकारात्मकता त्यातल्या पाण्यामध्ये एकवटल्या जावी आणि ते पाणी आपल्याला अमृततुल्य पाणी आपल्याला प्राप्त व्हावं. म्हणून ना देवघरामध्ये आपण हा कलश भरून ठेवतो. यामागचं हेच कारण आहे, कारण घरात सगळ्या आपल्याकडे एक म्हणजे तुमच्याकडे रो हाऊस असेल, अपार्टमेंट असेल, तुमच्याकडे 5-6 रूम असतील किंवा तुमच्याकडे 1-2च रूम असतील, पण त्या घरामध्ये जेवढी सकारात्मकता म्हणजे घरामध्ये जी सकारात्मकता नाही ती सकारात्मकता आपल्याला देवघरात पाहायला भेटते. किंवा घरामध्ये सगळं वातावरण चांगलं जरी असलं तरी सगळ्यात मोठ्या प्रमाणात सकारात्मकता असते ते ठिकाण म्हणजे देवघर असतं. त्यामुळं हे तांब्या भरून आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे. असं म्हणतात की पाणी हे सगळ्या गोष्टी लवकर ग्रहण करतं. त्यामुळं जेवढी सकारात्मकता आपल्या घरामध्ये नांदेल तेवढं सकारात्मक ते तीर्थ आपल्याला बनतं, ते तीर्थ आपल्याला प्यायला भेटतं. त्यामुळं या पाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. तर आता ह्यातलं पाणी काय करायचंय, तर जेव्हा आपली देवपूजा झाली त्यावेळेला आपण हा कलश भरून ठेवायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण देवपूजेला बसतो त्यावेळेस त्यातलं जे पाणी असतं ते पाणी आता सगळ्यांनी तीर्थ म्हणून घ्यायचं असतं. आता मी घेते, मी माझ्या पिहूला पण देते आणि जे शिल्लक राहिलेलं आहे ते मग कुठल्या पण आपल्या कुंडीतल्या झाडाला टाकून द्यायचंय. आता हा छोटासा कलश आहे त्याच्यामुळे आम्ही घेऊ शकतो, परंतु जो मोठा तांब्या असतो म्हणजे पूर्ण पाणी जर संपत नसेल तर अशा वेळेस आता हे देवघराच्या बाहेर ठेवलेल्या तांब्यातलं पाणी सुद्धा तेवढंच शुद्ध असतं, परंतु हे देवघरामध्ये देवांसोबत असतं म्हणून हे जास्त सकारात्मक बनलेलं असतं. कारण देवघरामध्ये सगळ्यात जास्त सकारात्मकता असते, मी तुम्हाला वारंवार सांगायले. तर त्यामुळं यातलं जे पाणी आहे ते एक तीर्थ बनतं आणि ते तीर्थ जर घेतलं तर निश्चित आपलं शरीर सुद्धा सुदृढ बनतं. त्यासोबतच आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता निघून जाते. आणि मग हे तीर्थ जर आपल्याला घेऊन संपत नसेल तर अशा वेळेस थोडंसं आपण घरामध्ये, तुम्हाला जर जाणवत असेल की घरात किटकिटी वाढलेल्या आहेत, सतत वाद भांडण होत आहेत, तर अशा वेळेस ते तुम्ही घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी शिंपडायचं. आपल्या उंबरवठ्यावरती प्रवेशद्वार आहे तिथं सुद्धा, कारण सगळी नकारात्मकता ही बाहेरून घरात प्रवेश करत असते. त्यामुळे त्या उंबरवठ्यावरती आपल्याला हे पाणी थोडंसं शिंपडून घ्यायचंय की जेणेकरून बाहेरची नकारात्मकता घरात येणार नाही. आणि आपण पिल्यामुळं आपली नकारात्मकता, आपल्या शरीरातली नकारात्मकता बाहेर पडते आणि आपल्यामध्ये एक सकारात्मक विचार करण्याची एक सकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण होते. त्यामुळं हे तीर्थ खूप उत्तम आहे. हे जर आपण दररोज आजारी व्यक्तीला दिलं तर निश्चितच ते आजारपणातून सुद्धा बरे होतात. आता आजारपणातून बरे होतात म्हणजे याच्यात कुठलेही केमिकल नाही, त्याच्यात कुठलं पण औषधं नाहीत, परंतु आपल्यातल्या घरातली, आपल्या देवघरासमोर जे मंत्रस्तोत्राचं पठण केलेलं आहे त्यातली जी सकारात्मकता आहे ती ह्या पाण्यात उतरलेली असते. त्यामुळे हे जर पाणी ग्रहण केलं तर निश्चित आजारी व्यक्तीला सुद्धा बरं वाटतं. त्यामुळं हे आजारपणामध्ये जर आपण हे तीर्थ म्हणून घेतलं तरीही चालतं. आणि जर काही तुमचं तीर्थ हे पाणी शिल्लक राहत असेल तर मग उरलेलं पाणी तुम्ही कुठल्याही फुलांच्या झाडाला किंवा तुमच्या कुंडीतल्या झाडाला टाकू शकता. तर हे ह्या पाण्याचं महत्व आहे आणि ह्याच्यामुळे आपल्याला घरामध्ये, देवघरामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. आणि वास्तुशास्त्रानुसार सुद्धा घरात सुख समाधान समृद्धी नांदण्यासाठी हे असा तांब्यामध्ये जर आपण पाणी भरून ठेवलं तर ते शुभ मानलं जातं. हे वास्तुशास्त्र सुद्धा सांगतं आपल्याला. त्यामुळं हे अतिउत्तम आणि साधा सोपा उपाय आहे जो आपण रेग्युलर करू शकतो. याच्यासाठी खूप काही खर्चही लागत नाही. आता तुम्हाला चांदीचंच लागतं, तांब्याचंच लागतं अशातलाही भाग नाही. तुम्ही स्टीलच्या ह्याच्यामध्ये पण ठेवू शकता, परंतु तांब्याचं असेल तर शास्त्र असं म्हणतं की तांब्यातलं पाणी हे आपण पिण्यासाठी चांगलं असतं, शरीरासाठी चांगलं असतं. त्यामुळे ह्याला एक वैज्ञानिक सुद्धा बेस आहे किंवा वैज्ञानिक शास्त्राची सुद्धा ह्याला बैठक आहे. त्यामुळं स्टीलचा तांब्याच्या ऐवजी जर तुम्ही तांब्याचा तांब्या वापरला तर ती उत्तम म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे एकतर धार्मिक कारण, शास्त्रीय कारण, त्यासोबतच वास्तुशास्त्रानुसार सुद्धा हे शुभ मानलं जातं. ह्या एवढ्या सगळ्यांची बैठक असताना हा साधा सोपा उपाय आवर्जून सगळ्या महिलांनी करावा. ज्यांनी आपल्या देवघरामध्ये ठेवत नसतील तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, हा व्हिडिओ जर तुमच्या समोर आला तर निश्चित तुम्ही हा उपाय दररोज आपल्या देवघरामध्ये पाणी ठेवण्याचा करा. तर आणि त्यातलं पाणी तुम्ही ग्रहण करा आणि तुमच्यात जे सकारात्मक बदल झाले ते तुम्ही स्वतःच अनुभवाल. आणि तुम्ही अनुभवल्यानंतर ते तुम्ही माझ्याशी शेअर केलं तरीही चालतं. कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा मला. तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.